गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण न्यू चॅप्टर सुरू करतोय आणि तो आहे ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन्स. ठीक आहे. जनरली आपल्या स्टेट बोर्डची जी काही एक्झाम असते त्यासाठी याचा वेटेज आहे 4 मार्क्स आणि नीट आणि CET साठी सुद्धा हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. तर चला आता आपण सुरू करूया हा चॅप्टर. तर फर्स्ट वन पॉईंट जो आहे या चॅप्टरमधला तो आहे बायोडायव्हर्सिटी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या प्लॅनेट जे आहे ते अमेझिंग बायोडायव्हर्सिटी दाखवतं. ॲक्च्युली बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? अ व्हरायटी ऑफ द लाईफ फाउंड ऑन द अर्थ or the number of species of plant, animals and microorganisms are known as biodiversity. ठीक आहे. जेवढे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याच्या स्पेसीस, त्याच्यानंतर प्लांट, त्याचे टाईप्स अँड स्पेसीस आणि ॲनिमल्स, या सगळ्यांना एकंदरीतरित्या आपण विचार केला तर ती बायोडायव्हर्सिटी असते. नेक्स्ट वन थिंग, बायोडायव्हर्सिटी ही ज्या फॉर्ममध्ये असते तिच्या सराउंडिंगला जे काही अबायोटिक फॅक्टर्स असतात, हे सगळे फॅक्टर्स या लिव्हिंग थिंगच्या लाईफ सायकलवर आणि बॉडी क्लॉकवर परिणाम करत असतात. त्याचबरोबर लिव्हिंग थिंग ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी ते स्पेसिफिक ॲडॅप्टेशन दाखवतात जेणेकरून त्यांची लाईफ सायकल मेंटेन राहावी. त्याचबरोबर पॉप्युलेशन रेट जो आहे हा पॉप्युलेशन रेटसुद्धा व्यवस्थित राहावा. तर सगळ्यांना हे कळालं असेल की बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय. सिम्पल डेफिनेशन आहे बघा. बायोडायव्हर्सिटी मीन्स नथिंग बट व्हरायटी ऑफ द लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ. नेक्स्ट पॉईंट बघा. Our words show amazing diversity of form of complexity and relation, and that's why we have to study the level of organization like microorganism, cells, tissue, organ system, individual organism, then population, communities, ecosystem, and the last one biomes. आता या सगळ्याचं मीनिंग बघा काय आहे. ज्या वेळेला आपण स्टडी करत असतो बायोडायव्हर्सिटीचा, त्यावेळेला त्याचा एक प्रोटोकॉल असतो, त्याचे काही स्टडी लेवल्स असतात आणि पहिली जी बेसिक लेवल आहे ती आहे मायक्रोमॉलिक्युल्स. तर मायक्रोमॉलिक्युल्स म्हणजे काय बघा. जेवढ्या सगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला लाईफ सापडते त्याच्यामध्ये काही कंपोनंट्स ऑर्गॅनिक असतात आणि काही इनऑर्गॅनिक असतात. किंवा सेल, ज्याला आपण स्ट्रक्चरल अँड बेसिक युनिट ऑफ लाईफ म्हणतो, ही सेलसुद्धा काही ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपोनंटपासून बनलेली असते. ठीक आहे. तर हे जे कंपोनंट्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो तर मायक्रोमॉलिक्युल्स. सेल आणि टिश्यू आपल्याला माहिती आहे. सेल म्हणजे काय तर बेसिक युनिट ऑफ लाईफ. कोणताही ॲनिमल असो, मायक्रोस्कोपिक असो किंवा हायर ऑर्गॅनिझम असो, मल्टीसेल्युलर्स असोत, यांची लाईफ जी आहे ही एका सिंगल सेलपासून जनरेट होते. त्याच्यानंतर टिश्यू आणि ऑर्गन्स. तर सेम टाईपच्या सेल्स ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला ते असते टिश्यू. सेम टाईपचे टिश्यू येतात त्यावेळेला तो असतो ऑर्गन. आणि या सगळ्या ऑर्गनचा एकत्रितरित्या परिणाम काय होतो तर तो तयार करतो एक इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम. आता ऑर्गॅनिझम कधीही आयसोलेट होऊन राहू शकत नाही. आता आपण कोरोनाच्या काळात आयसोलेट राहतोय, खरं ती काय आहे आपली मजबुरी आहे. पण ॲक्च्युली ज्या वेळेला आपण बायोस्फिअरचा विचार करतो त्यावेळेला कोणताही ॲनिमल हा आयसोलेशनमध्ये राहू शकत नाही. कारण प्रत्येक जीव हा दुसऱ्यावरती डिपेंड असतो, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. फूड पर्पजसाठी असू दे किंवा लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी असू दे. सो नेक्स्ट वन जो लेवल आहे ती आहे पॉप्युलेशन. ज्या वेळेला सेम स्पेसिसचे ऑर्गॅनिझम एकत्र येतात त्यावेळेला त्यांना आपण पॉप्युलेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर पॉप्युलेशनची नेक्स्ट लेवल जी आहे ती आहे कम्युनिटी. तर कम्युनिटी म्हणजे काय, अ स्पेसिफिक ग्रुप जो आहे ऑर्गॅनिझमचा. असे भरपूर ग्रुप इकोसिस्टीममध्ये प्रेझेंट असतात. हे ग्रुपचा ज्या वेळेला एकत्रितरित्या आपण विचार करतो त्यावेळेला ती होते कम्युनिटी. फॉर एक्झाम्पल सांगते, हार्बिव्हरसची एक कम्युनिटी जर आपण कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळे असे ॲनिमल इन्क्लूड्स होतील जे सगळे प्लांट्सवरती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली फूड पर्पजसाठी डिपेंड आहेत. आणि लास्ट वन जो पॉईंट आहे तो आहे इकोसिस्टीम अँड बायोमास. तर इकोसिस्टीम म्हणजे काय बघा.
Ecosystem is a study of interaction among organisms and between the organisms and the abiotic environment. ठीक आहे. ऑर्गॅनिझम्स जे असतात बायोस्पिअरवरती यांची एकमेकांबरोबरची इंटरॅक्शन, त्याचबरोबर जे ज्या ठिकाणी राहतात ती जी काही हॅबिटॅट आहे, जो काही एरिया आहे, त्याच्यावरती जे ज्या पद्धतीनं रिॲक्ट होतात याची स्टडी म्हणजे काय, इकोसिस्टीम. इकोसिस्टीम म्हणजे काय हे इन डिटेल आपण बघणार आहोत. पण आता फक्त इतकं लक्षात ठेवायचं, इंटरॅक्शन बिटवीन ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम अँड interaction between organism to their environment is nothing but ecosystem. आता सगळ्यात वरची लेवल जी आहे ती आहे बायोमास. तर बायोमास म्हणजे काय बघा, जेवढ्या सगळ्या लिव्हिंग स्पेसिस बायोस्पिअरवर अवेलेबल आहेत या सगळ्या स्पेसिसचा एकंदरीत विचार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला ती टर्म होते बायोमास. आणि आता आपण इंट्रोडक्शन बघितली, तर आता आपण फर्स्ट पॉईंटला सुरुवात करूया आपल्या चॅप्टरचा. तो पॉईंट आहे इकॉलॉजी. तर इकॉलॉजी म्हणजे काय बघा, इकॉलॉजी इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ हाऊ ऑर्गॅनिझम इंटरॅक्ट विथ इच अदर अँड देअर फिजिकल एन्व्हायरमेंट. ठीक आहे. जे काही ऑर्गॅनिझम असतात, जे काही लिव्हिंग थिंग्स असतात, हे एकमेकांबरोबर आणि ज्या काही फिजिकल एन्व्हायरमेंट त्यांच्या भोवती असतात त्याच्याबरोबर ते कसे रिॲक्ट होतात याची जी काही स्टडी आहे याला आपण म्हणतो इकॉलॉजी. ठीक आहे. तर बघा, दोन ऑर्गॅनिझम एकमेकांबरोबर इंटरॅक्ट होतात म्हणजे ॲक्च्युली काय करतात, तर बघा, ज्या वेळेला आपण फूड चेन किंवा फूड वेब बघत असतो आपल्याला हे माहिती आहे की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा दुसऱ्यावरती डिपेंड आहे, बरोबर आहे, फूड पर्पजसाठी. त्याचबरोबर हार्बिओरसवरती कार्निओरस डिपेंड असतात, कार्निओरसवरती अपेक्स कंझ्युमर डिपेंड असतात. तर सगळे ऑर्गॅनिझम हे एकमेकांवरती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली डिपेंड आहेत. ही जी काही इंटरॅक्शन आहे एकमेकांबरोबरची त्याला आपण काय म्हणतो, तर इकॉलॉजी. त्याचबरोबर त्यांच्या भोवती जे सगळे अबायोटिक फॅक्टर्स आहेत जसे की टेम्परेचर, वॉटर, वेदर, हे सगळं आहे याच्यावरती त्या ऑर्गॅनिझमची लाईफ सायकल आणि बॉडी क्लॉक डिपेंड असतो. तर या सगळ्याचा एकत्रितरित्या ज्यावेळेला आपण स्टडी करतो त्यावेळेला ती जी ब्रांच आहे त्याला आपण म्हणतो इकॉलॉजी. तर इकॉलॉजी म्हणजे परत एकदा काय बघा, इट इज अ स्टडी ऑफ हाऊ ऑर्गॅनिझम इंटरॅक्ट विथ each other and with their physical environment. Physical environment is nothing but abiotic factors like temperature, water, weather, rainfall, etc. Next one point बघा, organism do not live in isolation. ठीक आहे. कोणताही ॲनिमल एकटा एकटा राहू शकत नाही. त्याचं कारण काय आपण पाहिलं, कारण का प्रत्येक जण दुसऱ्यावरती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली डिपेंड असतो. नेक्स्ट वन पॉईंट बघा, they interact with one another in number of ways but specially because they eat each other because of food chain or food web. The second last thing, they also compact with each other for the necessities such as food, water, shelter, space and mates. ठीक आहे. आता बघा, ज्या वेळेला फूड वेब हा जर पार्ट आपण बाजूला ठेवला तर आणखी कोणत्या कोणत्या कारणासाठी ऑर्गॅनिझम्स एकमेकांवरती डिपेंड असतात ते बघूया. फर्स्ट वन थिंग, वॉटर अँड शेल्टर. ठीक आहे. फूड आणि वॉटर आता आपण बघितलं. शेल्टर म्हणजे काय, तर काही पॅरासायटिक ऑर्गॅनिझम्स किंवा प्लांट्स असतात. हे काय करतात तर दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवर किंवा बॉडीमध्ये राहतात आणि आपली लाईफ सायकल कंप्लीट करतात. तर त्यासाठी त्यांना दुसऱ्या ऑर्गॅनिझमची गरज असते. आणि नेक्स्ट वन जो पॉईंट आहे तो आहे मेट्स. म्हणजे काय, तर रिप्रोडक्शन सायकल कंप्लीट करण्यासाठी त्यांना मेट्स लागतात. ठीक आहे, जेणेकरून त्यांच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये त्यांचे जीन्स ट्रान्समिट व्हावेत. अँड द लास्ट वन पॉईंट इज द ऑर्गॅनिझम इंटरॅक्ट अँड अल्टर देअर सराउंडिंग when they are carry out the functions such as feeding, breeding and activities such as photosynthesis.
आणि हे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, मग ते कोणत्याही फॉर्ममध्ये असोत, मायक्रोब्स असोत, प्लांट्स असोत, पॅरासाइट्स असोत किंवा ऑर्गॅनिझम्स असोत, हे सगळे सराउंडिंग बरोबर कधी इंटरॅक्ट होतात, कधी रिॲक्ट होतात, ज्या वेळेला ते त्यांची बॉडी क्लॉक मेंटेन करत असतात किंवा लाईफ सायकल कॅरीड आउट करत असतात. आणि या लाईफ सायकल मेंटेन करत असताना त्यांना काय काय करावं लागतं, तर फूड पर्पजसाठी फीडिंग करावं लागतं, ब्रीडिंग करावं लागतं. ब्रीडिंग इज नथिंग बट रिप्रोडक्शन अँड सच ॲक्टिव्हिटीज लाईक फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. आपल्याला फोटोसिंथेसिस म्हणजे काय माहिती आहे, द ॲबिलिटी ऑफ ग्रीन प्लांट्स टू सिंथेसिस देअर ओन एनर्जी. ठीक आहे. तर फोटोसिंथेसिससाठी आणि रेस्पिरेशनसाठी ऑर्गॅनिझम अबायोटिक फॅक्टर्सवर डिपेंड असतात. बरोबर आहे. ऑक्सिजन असल्याशिवाय आपण रेस्पिरेट करू शकत नाही. रेस्पिरेशन झाल्याशिवाय अदर केमिकल रिॲक्शन ज्या आपल्या बॉडीला व्यवस्थित ठेवण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत त्या कॅरीड आउट होऊ शकत नाहीत. सो यासाठी जे ऑर्गॅनिझम आहेत बायोस्फिअरवरती आपली लाईफ सायकल कंप्लीट करायला हे अबायोटिक फॅक्टर्सवरती डिपेंड असतात. जेवढे बायोटिक फॅक्टर इम्पॉर्टंट आहेत तेवढ्याच बरोबर अबायोटिक फॅक्टरसुद्धा इम्पॉर्टंट असतात. तर आता आपण इकॉलॉजी म्हणजे काय बघितलं. आता आपण बघूया इकॉलॉजिकल हिरार्ची. ठीक आहे. हिरार्ची म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर ज्या वेळेला आपण बायोडायव्हर्सिटी स्टडी करत असतो तर आपल्या स्टडी पर्पजसाठी किंवा आपण जे स्टडी करतो ते करणं सोपं जावं यासाठी आपण काही ग्रुप्स बनवतो. आणि हे ग्रुप्स कसे असतात, तर हायर लेवलपासून लोअर लेवलपर्यंत किंवा लोअर लेवलपासून हायर लेवलपर्यंत त्याच्या स्टेप्स असतात. आणि आपण काय करतो, त्यांना स्टडी करतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सांगते, ज्यावेळेला आपण प्लांट स्टडी करणार असतो किंवा प्लांट किंगडम स्टडी करणार असतो त्यावेळेला आपण त्याचे ग्रुप्स बनवतो, अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म. त्याचबरोबर आपण त्याच्या काही स्पेसिस आणि जेनेरा यासुद्धा काय करतो, वेगवेगळ्या करतो. ज्या वेळेला अशा पद्धतीच्या स्टेप्स आपण इन्क्लूड करतो त्यावेळेला त्याला हिरार्ची म्हणतात. आणि आता आपण बघूया इकॉलॉजिकल हिरार्ची. बघा, इकॉलॉजिकल हिरार्ची म्हणजे काय. इकॉलॉजिकल ग्रुपिंग ऑफ ऑर्गॅनिझम इज नथिंग बट इकॉलॉजिकल हिरार्ची. आपल्या सोयीसाठी ज्या वेळेला आपण ऑर्गॅनिझमचं ग्रुपिंग करतो अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट, अकॉर्डिंग टू देअर फूड हॅबिटॅट, अकॉर्डिंग टू देअर रिप्रोडक्शन टाईप, काही असो, आपल्या सोयीसाठी ज्या वेळेला आपण त्यांचं ग्रुपिझम करतो त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो, इकॉलॉजिकल हिरार्ची. आता ही इकॉलॉजिकल हिरार्ची जी आहे ही चार एक इम्पॉर्टंट लेवल दाखवते. आणि हे 4 सिक्वेन्शियल लेवल जे आहेत हे कोणते कोणते आहेत बघा. फर्स्ट वन आहे ऑर्गॅनिझम, सेकंड पॉप्युलेशन, थर्ड वन कम्युनिटी अँड द लास्ट वन बायोस्फिअर. ठीक आहे. जनरली इकॉलॉजिकल हिरार्चीच्या आपण 4 लेवल कन्सिडर करतो. कोणत्या कोणत्या, तर फर्स्ट आहे ऑर्गॅनिझम, सेकंड वन पॉप्युलेशन, थर्ड वन कम्युनिटी and the last one biomass or biome. आता इकॉलॉजिकल हिरार्ची मधली आपण फर्स्ट प्रायमरी लेवल बघूया आणि ती फर्स्ट लेवल आहे ऑर्गॅनिझम. सिम्पल टर्म आहे बघा. ऑर्गॅनिझम म्हणजे काय, अ सिंगल लिव्हिंग थिंग. इथे तुम्हाला पिक्चरमध्ये एक एक लिव्हिंग थिंगचं पिक्चर दाखवलं आहे. इथे एक आहे मायक्रोब, इथे प्लांट आहे, इथे एलिफंट आहे. ठीक आहे. ज्या वेळेला फक्त आणि फक्त आपण एका इंडिव्हिज्युअलचा विचार करतो, बेसिक युनिटचा विचार करतो, त्यावेळेला ती टर्म आहे ऑर्गॅनिझम. बघा, इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम इज अ बेसिक युनिट ऑफ इकॉलॉजिकल हिरार्ची. आता नेक्स्ट लेवल जी आहे इकॉलॉजिकल हिरार्चीची ती आहे पॉप्युलेशन. तर पॉप्युलेशन म्हणजे काय बघा, अ ग्रुप ऑफ द सेम स्पीसीज लिव्हिंग टुगेदर. फॉर एक्झाम्पल प्राईड ऑफ लायन्स, त्याच्यानंतर क्रिसमस ट्री फार्म. इथे त्यांनी आपल्याला पॉप्युलेशनची डेफिनेशन सांगितली. बघा, ज्या वेळेला सेम स्पेसिसचे काही ऑर्गॅनिझम एकत्र येतात आणि एक ग्रुप बनवतात, छोटा ग्रुप बनवतात, त्यावेळेला आपण त्याला म्हणतो पॉप्युलेशन. इथे त्यांनी आपल्याला छान एक्झाम्पल दिले. द प्राईड ऑफ लायन्स हा जो काही सिंहांचा कळप आपल्याला दिसतोय
किंवा ख्रिसमस ट्रीचं फार्म जे आहे हे कशाचं एक्झाम्पल आहे तर पॉप्युलेशनचं. आणखी पॉप्युलेशनचं तुम्ही काय एक्झाम्पल सांगू शकता तर पक्ष्यांचे थवे आहेत किंवा एखाद्या वेळेला सेम स्पेसिसचं जर आपण कल्टिवेशन केलं असेल तर ते फार्म असेल. हे सगळंच्या सगळं आपण पॉप्युलेशनमध्ये इन्क्लूड करतो. जर माणसांच्या बाबतीत बघायचं झालं तर आपण ज्या ठिकाणी राहतो ती जी कॉलनी आहे त्यालाही तुम्ही पॉप्युलेशन म्हणू शकता. वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर ऑर्गॅनिझम्स ऑफ द सेम काइंड इनहिबिटिंग अ जॉग्राफिकल एरिया इज नथिंग बट पॉप्युलेशन. आता जी थर्ड लेवल आहे इकॉलॉजीची ती आहे कम्युनिटी. आता कम्युनिटी म्हणजे काय बघा, अ ग्रुप ऑफ द डिफरंट स्पेसिस more than two population living together is known as community. For example, forest floor. ठीक आहे, बघा कम्युनिटी म्हणजे काय असते, ज्या वेळेला दोनपेक्षा जास्त स्पेसिस एकत्र येतात आणि एकत्र राहतात, एका ठिकाणी राहतात, त्यावेळेला आपण त्याला कम्युनिटी म्हणतो. फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट बघा, तर फॉरेस्टमध्ये बऱ्याचशा स्पेसिस एकत्र राहत असतात. बघा झेब्रांचा कळप वेगळा असतो, तिथेच काही वेळेला वेगवेगळे हार्बिवोरस असतात. मग ते कोण असतील तर हिप्पो असतील, त्याच्यानंतर जिराफ असतील. हे सगळ्याच्या सगळे हार्बिवोरस एकाच ट्रॉपिकल एरियाला कव्हर करतात. ठीक आहे, मग ही जी काही कम्युनिटी आहे हार्बिवोरसची किंवा हे जे काही पॉप्युलेशन आहे हार्बिवोरसचं त्यांना आपण एकत्रितरित्या कम्युनिटी असं म्हणतो. ग्रुप ऑफ डिफरंट स्पीसीस लिव्हिंग टुगेदर, it is community. In another one language, several population of the different species in a particular area, it is nothing but community. आणखी काही एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बघा, ओशनमध्ये खूप सगळे ॲक्वॅटिक क्रिएचर असतात. हे ॲक्वॅटिक क्रिएचरमध्ये काही हार्बिवोरस असतात, काही कार्निवोरस असतात आणि काही अपेक्स कंझ्युमर असतात. फॉर एक्झाम्पल बघा, शार्कला आपण अपेक्स कंझ्युमर असं कन्सिडर करूया. त्याच्यानंतर त्याचे खालची लेवल जे आहे हे बिग फिश, जे छोट्या फिशवरती जगतात. आणि सगळ्यात प्रायमरी लेवल जे आपण कन्सिडर करतो ते प्लांट्स आणि छोटे फिश. ठीक आहे, तर हे सगळेच्या सगळे एका ठिकाणी राहतात, एका इकॉलॉजिकल सिस्टीममध्ये राहतात, पण तरीसुद्धा ते एकमेकांबरोबर इंटरॅक्ट करतात. मग कारण काही असो, फूड पर्पजसाठी असो किंवा शेल्टरसाठी असो, काही असो, तर अशा वेळेला आपण त्याला म्हणतो कम्युनिटी. आता सगळ्यात हायर लेवल जी आहे इकॉलॉजिकल हिरार्चीची ती आहे बायोम. आता बायोम म्हणजे काय बघा, a large regional terrestrial unit determined by a specific climate zone having major vegetative zone and associated with fauna. ठीक आहे, बघा बायोम म्हणजे काय, अ बायोम इज अ region of earth where the climate determine the type of plants and it's determined also a type of animals. ठीक आहे, तर लार्ज टेरेस्ट्रियल सरफेस जो असतो हा टेरेस्ट्रियल सरफेसवरती स्पेसिफिक एन्व्हायरमेंटल कंडिशन असतात. फॉर एक्झाम्पल इथे अर्थचा मॅप दाखवला आहे, या अर्थच्या मॅपमध्ये सगळीकडे सेम कंडिशन नाही आहे. कुठेतरी खूप जास्त रेनफॉल होतो, डेझर्टमध्ये खूप कमी होतो, तर कुठे स्नोफॉल होतो. ठीक आहे, टेम्परेचरच्या बाबतीत पण सेम थिंग आहे, टेम्परेचर पूर्ण अर्थवरती सेम नसतं. बरोबर आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की युरोपियन कंट्रीजमध्ये आपल्याकडे आहे याच्यापेक्षा खूप कमी टेम्परेचर असतं. त्याचबरोबर ज्या आशियन कंट्रीज आहेत त्या थोड्याशा वॉर्म असतात. ह्या सगळ्या जर फॅक्टर्स आपण कन्सिडर केले तर तिथल्या टेरेस्ट्रियल सरफेसवरती टिपिकल टाईपचं पॉप्युलेशन किंवा कम्युनिटी दिसून येते. फॉर एक्झाम्पल बघा, कॅमल जे आहेत किंवा जे काही डेझर्ट लिझार्ड आहेत ह्या फक्त कुठे सापडतात तर डेझर्टमध्ये सापडतात. त्याचबरोबर पोलर बिअर कधी आपल्या इथे नाही सापडू शकत, तो नेहमी पोलर रिजनवरती म्हणजेच आर्टिक आणि अंटार्क्टिक रिजनवरती सापडणार. ठीक आहे, मग ही जी कम्युनिटी तिथे असते याला आपण काय म्हणतो, बायोम. अर्थात हा जो बायोम आहे या बायोममध्ये फ्लोरा आणि फोना म्हणजेच प्लांट्स आणि ॲनिमल हे दोन्ही इन्क्लूड असतात. इन डिटेलमध्ये आता बायोम म्हणजे काय बघा, बायोम आर लार्ज रिजन ऑफ अर्थ दॅट कॅरेक्टरिस्टिक बाय स्पेसिफिक क्लायमेट, प्लांट अँड ॲनिमल्स. ठीक आहे, स्पेसिफिक क्लायमेट मीन्स डेझर्ट, स्नोफॉल एरिया,
एव्हरग्रीन फॉरेस्ट, ट्रॉपिकल फॉरेस्ट, हे जे सगळे आहेत हे स्पेसिफिक रिजन आहेत, लार्ज रिजन आहेत. ठीक आहे. तर या रिजनमध्ये स्पेसिफिक क्लायमॅटिक कंडिशन असते. ही क्लायमॅटिक कंडिशन तिथे असणारा टेम्परेचर आणि रेनफॉलवरती डिपेंड असते. आणि या स्पेसिफिक रिजनमध्ये स्पेसिफिक स्पेसिस आपल्याला सापडतात. फॉर एक्झाम्पल डेझर्ट एरियामध्ये अशा काही स्पेसिस सापडतात ज्या स्पेशली त्या एन्व्हायरमेंटसाठी अडॅप्ट झालेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल कॅमल, त्याच्यानंतर डेझर्ट लिझार्ड, त्याच्यानंतर स्नेक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर स्नो एरियामध्ये पोलर बियर आणि पिगविन्स. सेकंड पॉईंट बघा, बायोम्स आर मोस्टली डिस्क्राइब बाय their vegetation. And the first point is plants that can grow in a biome are directed by the weather. कारण का प्रेसिपिटेशन किंवा रेनफॉल आहे हे सगळं कुणावर डिपेंड आहे, तर प्लांट्सवरती डिपेंड आहे. त्याचबरोबर टेम्परेचर जे मेंटेन राहणार आहे त्या स्पेसिफिक एरियामध्ये हे सुद्धा फॉरेस्टवरतीच डिपेंड असतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा, ज्या वेळेला झाडांची संख्या कमी होते त्यावेळेला त्या एरियामध्ये रेनफॉल किंवा प्रेसिपिटेशनचं पर्सेंटेज कमी होतं. सो एकंदरीत क्लायमॅटिक कंडिशन ह्या जनरली फॉरेस्ट डिपोजिशनवर डिपेंड असतात. नेक्स्ट वन, इन टर्न द अवेलेबल प्लांट्स फॉर द फूड अँड शेल्टर डिटेक्टेड द टाईप ऑफ ॲनिमल्स अँड मे लिव्ह देअर. आणि जे काही प्रोड्युसर्स असतात म्हणजे प्लांट्स असतात, या प्लांटच्या एकंदरीत पॉप्युलेशनवरती हार्बिओरस आणि कार्निओरसची लाईफ सायकल डिपेंड असते. अर्थात एखाद्या ठिकाणी जर रेनफॉल खूप कमी झाला आणि प्लांटची लाईफ सायकल जर डिस्टर्ब झाली तर अर्थातच हार्बिओरसच्या लाईफ सायकलवरती आणि रिप्रोडक्शन रेटवरती सुद्धा त्याचे ॲडवर्स परिणाम होतील आणि त्यामुळे कार्निओरसचे सुद्धा पॉप्युलेशन कमी होईल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण अगदी फर्स्ट स्लाईडमध्येच बघितलं की ईच अँड एव्हरी लिव्हिंग थिंग्स आर जनरली रिलेटेड विथ ईच अदर, इंटरॅक्ट विथ. आज आपण इकॉलॉजिकल हिरार्ची बघितली, ऑर्गॅनिझम, पॉप्युलेशन, कम्युनिटी अँड बायोम. आणि उद्या आपण ऑर्गॅनिझम अँड द एन्व्हायरमेंट अराउंड हा इम्पॉर्टंट पॉईंट बघणार आहे. ठीक आहे. तर हा पॉईंट जो आहे हा आपल्या NCERT बुकमधून तुम्ही वाचून ठेवायचा आहे. तर आता आपण उद्या भेटूया. बाय.